नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पुढचे 10 क्वेश्चन्स बघूया. परत आपले 55पर्यंत झालेले आहेत एक्सरसाइज नंबर 8चे. आता आपण 56पासून बघूया. 56 नंबरचा क्वेश्चन आहे, द फर्स्ट डे ऑफ द इयर 2016 वॉज फ्रायडे, विच वॉज द लास्ट डे ऑफ द इयर 2020. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 56 आहे बघा. त्याच्यामध्ये काय दिलं आहे की फर्स्ट डे ऑफ द इयर 2016. फर्स्ट डे म्हणजे 1 जानेवारी. ठीक आहे ना. 1 जानेवारी 2016ला काय होतं आहे? फ्रायडे आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 2020मध्ये जो 31 आहे, 31 डिसेंबर, त्या दिवशी कुठला डे असणार ते आपल्याला काढायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एक बघा की जेव्हा ही नॉर्मल इयर असतो, ठीक आहे. आता इथं जो आला आहे हा जो 2016 हा लीप इयर आहे. ठीक आहे. पण जेव्हा नॉर्मल इयर असतो, समजा आता आपला 1 जानेवारी 17 असेल समजा 2017. ठीक आहे. या दिवशी जर समजा मंडे असेल तर 1 जानेवारी 2018ला कुठला डे असणार आहे? एक दिवस पुढे जातो, फक्त ट्यूजडे. समजलं का. नॉर्मल इयर जर असेल, ठीक आहे, तर सेम पहिला जो दिवस असतो, ठीक आहे, तो एक दिवस पुढे जात असतो. 1 जानेवारीला 17ला जर मंडे असेल तर 1 जानेवारी 2018ला ट्यूजडे असणार आहे. पण ज्या वर्षी तुमचा लीप इयर येतो, ठीक आहे ना, तर लीप इयरच्या वेळेस समजा आता 2020 जो आहे तो लीप इयर आहे. ठीक आहे ना. तर 21मध्ये काय होणार? 2021मध्ये हे ट्यूजडे नसणार आहे, वेडनेसडे येणार आहे. ठीक आहे. तर लीप इयरमध्ये 2 दिवस पुढे जात आहे. ठीक आहे. तर इथं आपलं बघा पुढचा जो वर्ष, हा जो वर्ष आहे लीप इयर आहे. मग 1 जानेवारी 2017ला काय येणार? फ्रायडे नंतर सॅटर्डे आणि संडे येणार. ठीक आहे. सेम तसंच आता पुढं आपण जाऊया. आपल्याला 20पर्यंत जायचं आहे. 1 जानेवारी 2018. आता हे नॉर्मल इयर आहे तर एक दिवस पुढे जाणार, मंडे. ठीक आहे. परत 1 जानेवारी 2019, हा पण एकच दिवस पुढे जाणार, ट्यूजडे. नॉर्मल इयर आहे. ठीक आहे. परत 1 जानेवारी 2020 एक दिवस पुढे जाणार, कारण 19 आणि 20 है ना, हे काही लीप इयर नाही आहे 19, तर इथं एक दिवस पुढे जाणार म्हणजे वेडनेसडे होणार. आता आपल्याला काय करायचं आहे, 31 डिसेंबर 2020ला कुठला दिवस असतो? जर हा नॉन लीप इयर असता, नॉर्मल इयर असता, तर ज्या दिवशी फर्स्ट डे असतो ना त्याच दिवशी 31 लास्ट डे पण असतो त्या इयरचा. ठीक आहे. जसं आता इथं बघा 1 जानेवारीला जर मंडे आहे 2018ला, तर 1 जानेवारी 31 डिसेंबर 2018ला पण मंडेच असणार आहे. पण इथं आता लीप इयर आहे, तर लीप इयर आहे तर एक दिवस पुढे जाणार. मग ह्या दिवशी काय असणार? थर्सडे असणार. 31 डिसेंबर 2020ला काय असणार आहे? थर्सडे. ठीक आहे. तर याचा ॲन्सर काय येतो आहे? याचा ॲन्सर येतो आहे ॲन्सर नंबर 2. ठीक आहे. ॲन्सर नंबर 2 येतो आहे थर्सडे. चला नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 57. हाऊ मेनी लिटर्स ऑफ मेडिसिन इज नीडेड टू फिल इन 2000 बॉटल्स ईच ऑफ कॅपॅसिटी 250 ml. तर इथे बघा आपल्याला काय दिलेलं आहे की एक मेडिसिन आहे आणि त्याच्यामध्ये 250 ml आपल्याला मेडिसिन प्रत्येक बॉटलमध्ये फिल करायची आहे आणि टोटल 2000 बॉटल्स आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला किती मेडिसिन लागेल? ठीक आहे. तर इथं आपल्याला बघा काय, आपण इथं हॅन्स अँड देअर फोर करूया. 57 नंबरचा क्वेश्चन आहे की एका बॉटलमध्ये है ना, हॅन्स 1 बॉटलमध्ये
किती ml येते? 250 ml मेडिसिन फिल केली जाते. ठीक आहे. तर 2000 बॉटलमध्ये किती फिल केली जाणार? 2000 बॉटल्समध्ये 250 इंटू 2000. ठीक आहे. 25 टू ज़ा 50. ठीक आहे. 25 इंटू 2 50 होणार आणि 1 2 3 4 0 1 2 3 4 0 हे काय येणार? ml मध्ये येणार. ठीक आहे ना. इथे ml आहे तर हे पण ml मध्ये येणार. ठीक आहे. तर आता इथं किती आले बघा, हे 5 लाख ml. आता याला आपल्याला ॲन्सर ml मध्ये नाही आहे, याचा ॲन्सर आपल्याला लिटरमध्ये द्यायचा आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ मेडिसिन इज नीडेड आहे ना. तर याला लिटरमध्ये चेंज करायचं असेल तर काय करावं लागेल? ह्या mlच्या जागी काय करावं लागेल आपल्याला? 1/1000 लिटर करावं लागेल आहे ना. 5 लाख ml इंटू 1/1000 हे होतात लिटर. एका ml मध्ये 1/1000 लिटर होतात. तर हे 330 आणि हे 30 कॅन्सल होणार. तर उरलं काय आता? 500 लिटर. तर याचा ॲन्सर काय येतो आहे? ॲन्सर नंबर 3. ॲन्सर नंबर 3 येतो आहे 500 लिटर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 58. देर आर in all 14 notes of 50 and 20. If the total amount is rupees 460, then which of the notes are more and by how much? ठीक आहे. 58 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे आपल्याला काय दिलेलं आहे? काही नोट जे आहे ते 50 रुपीजचे आहे आणि काही नोट जे आहे ते 20 रुपीजचे आहे. ठीक आहे. आणि दोन्ही मिळून किती नोट्स आहे? टोटल 14 नोट्स आहे. ठीक आहे. तर इथं आपल्याला 14 पैकी जास्ती नोट कुठले आहे? 50चे आहे का 20चे आहे? आणि जास्ती असेल तर किती जास्ती आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता हे बघा, आपण थोडंसं एक अंदाज काय लावायचा की सपोज आता 14 नोट्स आहे. दोन्हींचे 7 जर नोट्स असेल तर किती होणार? 7 5 350 होणार है ना. हे किती होणार? 7 5 350 रुपीज होणार आणि 7 2 140 होणार. तर टोटल रुपीज किती होऊन जाणार आहे? 490 रुपीज होणार. पण आपल्याला किती काढायचे आहे? 460 रुपीज पाहिजे आपल्याला, 490 नाही पाहिजे. म्हणजे हे 7 तर नसणार आहे. ठीक आहे ना. 14 नोट्समध्ये 7 नोट दोघांचे नसणार आहे. मग आपण काय करायचं? आता याला इथलं एक नोट कमी करून बघायचं. 6 आणि इकडे 8 असेल का बघूया. हे किती होतात? 300 आणि हे किती होतात? हे झाले 300 है ना. आणि हे किती होतात? 8 2 160. ठीक आहे. तर हे किती होणार? 460. ठीक आहे. तर याचा अर्थ काय आपला की 20चे किती नोट्स आहे? 8 आणि 50चे किती आहे? 6. तर कुठले नोट जास्ती आहे? 20चे जास्ती आहे. आणि किती जास्ती आहे? 50पेक्षा 2 नोट जास्ती आहे. ठीक आहे ना. तर याचा ॲन्सर काय येतो? ॲन्सर नंबर 2 नोट्स ऑफ 20. ॲन्सर नंबर येतो याचा 2 नोट्स ऑफ ₹20 आहे ना. सोपं आहे ना. हे बघा, 14 नोट आहे टोटल. तर 7 करून बघायचं. पण 7 मध्ये आपली ही अमाऊंट जास्ती येते. मग एक इकडं कमी करायचं, इकडं जास्ती करून बघायचं. तर 56 300 है ना आणि 28 160. दोघांची टोटल केली तर 460 रुपीज आहेत है ना, दोघांची टोटल मिळून. मग त्याच्यामुळे आपण इथं बघितलं तर याचे नोट्स किती येतात? 8 आणि याचे येतात 6. मग कुठले नोट जास्ती आहे? 20चे. ठीक आहे. आणि किती आहे? 2 नोट्स मोर है ना ऑफ ₹20. सोपा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 59. विनय स्टोर्स परचेस्ड 250 sarees for ₹1 lakh. What was the selling price of each saree if there was a profit equal to the cost price of 50 sarees? ठीक आहे.
एक साडीचं दुकान आहे विनय स्टोर्स म्हणून. त्यांनी काय केलं, क्वेश्चन नंबर 59 बघूया आपण. विनय साडीनी विनय स्टोरनी काय केलं, 250 साडीज बाय केल्या. किती रुपीजला? 1,00,000 रुपीजला. हे 1,00,000 रुपीज काय झालं, याचं CP झालं, कॉस्ट प्राईस आहे ना. किती साड्यांचं आहे पण ते? 250 साडीचं, हां ना. हे किती साडीचं कॉस्ट प्राईस आहे? 250 साडीज. ठीक आहे. आणि मग एका साडीची कॉस्ट प्राईस किती येणार? एका साडीची कॉस्ट प्राईस 1,00,000 डिवायडेड बाय 250. ठीक आहे. 1010 कॅन्सल होणार. ठीक आहे. 25नी हे बघा, 25 4 जार 100 आणि हे 20. म्हणजे एका साडीची कॉस्ट प्राईस किती आहे? कॉस्ट प्राईस ऑफ 1 साडी इज इक्वल टू 400 रुपीज. ठीक आहे. 400 रुपीज होणार एका साडीची प्राईस, कॉस्ट प्राईस. ठीक आहे. आता इथं नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, व्हॉट वॉज द सेलिंग प्राईस ऑफ ईच साडी इफ देअर वॉज अ प्रॉफिट इक्वल टू द कॉस्ट प्राईस ऑफ 50 साडी. इथं प्रॉफिट किती दिलेलं आहे? त्यांनी काय म्हटलं, प्रॉफिट किती झालेलं आहे? प्रॉफिट झालं आहे 50 साडीच्या कॉस्ट प्राईस एवढं, है ना. तर एका साडीची कॉस्ट प्राईस किती आहे? 400, है ना. तर 50 साडीची किती होणार? तर 400 × 50 म्हणजे हे किती झाले? 5 4 जार 20 आणि 1 2 3 0 1 2 3 0. हे काय झालं आता? हे झालं प्रॉफिट. किती झालं आहे प्रॉफिट? एका साडीच्या जी कॉस्ट प्राईज आहे एक साडीची, तर अशा 50 साडीची जी कॉस्ट प्राईज आहे त्याच्या एवढं त्याचं प्रॉफिट झालेलं आहे. तर आता इथं बघा, आपण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, प्रॉफिट इज इक्वल टू, है ना, SP - CP. तर इथं प्रॉफिट किती आहे? पहिले फॉर्म्युला लिहू, तुम्हाला म्हणजे कन्फ्यूज होईल जाईल नाही. तर प्रॉफिट इज इक्वल टू SP - CP, है ना. SP म्हणजे सेलिंग प्राईस, CP म्हणजे कॉस्ट प्राईस. आता इथं प्रॉफिट किती दिलेलं आहे आपल्याला? 20,000 इज इक्वल टू SP आपल्याला काढायचं आहे मायनस CP किती आहे? CP आहे 1,00,000. ठीक आहे. मग SP किती होणार? हे जे 1,00,000 आहे इकडं जाणार, इथं मायनस आहे तर इकडं प्लस होणार. तर 1,00,000 प्लस 20,000 म्हणजे 1,20,000. SP किती येतं आहे? SP येतं आहे 1,20,000 रुपीज. पण हे कितीचं आहे? 250 साडीचं आहे. हे कितीचं हे आहे? सेलिंग प्राईस 250 साडीचं आहे. आपल्याला एका साडीचं काढायचं आहे. मग एका साडीचं किती येणार? 1,20,000 डिवायडेड बाय किती साडी आहे टोटल? 250. तर 250नी डिवाईड करून द्यायचं याला. तर 1010 कॅन्सल होणार. 25 1 जार 25, 25 4 जार 100, 100 केल्यानंतर इथं 20 येणार, पुढचं एक 0 येणार. तर 25 8 जार 200 आणि हा एक 0, 480. तर याचं किती येतं आहे? 480. म्हणजे एका साडीची सेल प्राईस किती आली? SP इज इक्वल टू 480 रुपीज. एक साडीची सेल प्राईस. ठीक आहे. हे जे दिलेली आहे सेल प्राईस 1,20,000 हे 250 साडीची दिलेली आहे, हा ना. तर आपल्याला एका साडीचं हे काढायचं, ईच साडी, है ना. व्हॉट वॉज द सेलिंग प्राईस ऑफ ईच साडी? तर त्याचा ॲन्सर येतो आहे 480. त्याचा ॲन्सर नंबर आहे, ॲन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 60. द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज इज 4,200. 40% ऑफ देम आर स्टुडंट्स. 10% ऑफ these students attend primary school. How many students attend primary school? तर इथं बघा क्वेश्चन नंबर 60मध्ये काय दिलं आहे आपल्याला की एक विलेज आहे, एक छोटं गाव आहे, त्याची पॉप्युलेशन आहे, टोटल पॉप्युलेशन किती आहे? 4,200. आणि याच्यातले 4,200 मधले
किती पर्सेंट स्टुडंट आहे? याचे 40%, जेवढी टोटल पॉप्युलेशन आहे त्याचे 40%, है ना. 40% म्हणजे 40/100. हे काय आहे? स्टुडंट्स आहेत. तर इथं बघा, हे टोटल स्टुडंट्स किती येणार? हे 2 0 कॅन्सल होणार. ठीक आहे. यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार. 4 2 8. ठीक आहे. 4 4 16, है ना. आणि हे एक 0. तर एवढे कोण आहे? हे स्टुडंट्स आहे. स्टुडंट्स. ठीक आहे. आता एवढ्या स्टुडंट्समधून 16, है ना, 1680 स्टुडंट्समधून किती 10% स्टुडंट्स जे आहे ते प्रायमरी स्कूलमध्ये जातात. ठीक आहे. तर आपल्याला परत याचं हे जे टोटल स्टुडंट आहे 1680, ह्याच्यातले 10% म्हणजे 10/100. पर्सेंटचा मिनिंगच ते होते. 10% म्हणजे 10/100. ठीक आहे. एवढे मुलं प्रायमरीमध्ये जातात. तर इथं बघा, इथं पण हे 0 हे 0 हे 0 आणि हे 0 कट होणार. उरतं आहे काय? फक्त 168. तर हे जे आहे हे 168 स्टुडंट जे आहे ते प्रायमरीमध्ये जातात. ठीक आहे ना. प्रायमरी स्कूलमध्ये जातात ते. ठीक आहे. तर याचा ॲन्सर कुठला येतो आहे? याचा ॲन्सर येतो आहे 168, म्हणजे झाला सेकंड नंबरचा ॲन्सर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 61. द अमाऊंट ऑन अ सर्टन प्रिन्सिपल at 8% per annum for 2 years is ₹29,000. What is the amount on the same principal at the same rate of interest for 3 years? आता हा थोडासा क्वेश्चन जो आहे थोडासा कन्फ्युजिंग आहे, कारण इथं आपल्याला एक हे दिलेलं आहे की अमाऊंट दिलेली आहे क्वेश्चन नंबर 61मध्ये. बघा, क्वेश्चन नंबर 61 अमाऊंट दिलेली आहे एक आपल्याला. अमाऊंट मला माहिती आहे. अमाऊंट म्हणजे काय असते? अमाऊंट म्हणजे जी असते ना, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे. आपण याला शॉर्टकटमध्ये पी आणि आय लिहूया. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एक अमाऊंट दिलेली आहे. ती अमाऊंट आहे 29,000. अमाऊंट किती दिली आहे? 29,000. हे कशी आहे? पी प्लस आय मिळून आहे. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट मिळून आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये इंटरेस्ट किती येणार? इंटरेस्ट इज इक्वल टू काय येणार? इंटरेस्ट इज इक्वल टू, हे बघा, इंटरेस्टला इथंच ठेवायचं आहे. पी इकडे जाणार. तर 29,000 मायनस पी. ठीक आहे. हा झाला आपला इंटरेस्ट. ठीक आहे. तर आपल्याला आता इथं काय काय दिलं आहे? प्रिन्सिपल आपल्याला तर काढायचं आहे. द अमाऊंट ऑन अ सर्टन प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला रेट दिलेला आहे आणि नंबर ऑफ इयर्स दिलेले आहे. ठीक आहे. आणि आपल्याला ही अमाऊंट दिलेली आहे. या अमाऊंटवरून आपण इंटरेस्ट किती काढला आहे? इंटरेस्ट इज इक्वल टू 29,000 मायनस पी येणार. ठीक आहे. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर. ठीक आहे. तर इथं फॉर्म्युल्यामध्ये आपण बघा, आय इज इक्वल टू काय असतं आहे? पी इंटू एन इंटू आर, किंवा आर इंटू एन, जे काही तुम्हाला जसं लिहायचं आहे सारखंच आहे, डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता इंटरेस्ट किती दिलेला आहे आपल्याला? इंटरेस्ट आपलं येणार आहे 29,000 मायनस पी. 29,000 मायनस पी इज इक्वल टू, आपल्याला प्रिन्सिपल माहिती नाही आहे, इंटू रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेलं आहे? 8 दिलेलं आहे. आणि नंबर ऑफ इयर्स किती दिलेले आहे आपल्याला? 2 इयर्स. ठीक आहे. डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आता याच्यातून आपल्याला याला सॉल्व करून प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर इथं पहिले याला आपण सॉल्व करूया. बघा, हे किती येते बघा, 2नी हे कट होणार 50 टाइम्स. ठीक आहे. परत 2नी अजून हे 25, हां, आणि हे 2 4 8, म्हणजे किती आलं इथं आपलं? 29,000 मायनस पी इज इक्वल टू आलं आहे 4p/25. 4p/25.
ठीक आहे. आता इकडं काय करावं लागेल आपल्याला, पीची व्हॅल्यू काढायची आहे ना. तर पीला आपण एका साईडला घेऊया. ठीक आहे, इकडं करूया आता पुढचं आपण. आता आपण हे जे आहे ना, है ना, पी हे जे मायनसचा पी इकडे जाणार तर प्लस होणार. ठीक आहे, तर 4p लिहिताना आपण इकडं लेफ्ट साईडला लिहूया. हे बघा, हे जे पी आहे ना, इकडं जो इक्वलचं साईन आहे त्याच्या राईट साईडला आपण घेऊन चाललो आहे. ठीक आहे, पण लिहिताना आपण लेफ्टला लिहितो आहे. हां, सारखंच आहे ते. 4p अपॉन 25 प्लस पी इज इक्वल टू किती आलं आहे, 29,000. ठीक आहे ना, हे 29,000 इकडे राहिलं, हे पी इकडे गेलं. तर आता याला दोघांना ॲड करायचं. ठीक आहे, आता ॲड करताना तुम्हाला माहिती आहे पीला आपण पी अपॉन 1 लिहू शकतो. ठीक आहे, या दोघांचं जे कॉमन फॅक्टर काय येणार, 25 येणार. ठीक आहे, आता इथं 25मध्ये ह्या 25मध्ये या 25ला डिवाईड करायचं. ठीक आहे, ह्यानी डिवाईड करायचं, किती येते 1, म्हणजे येते 4p प्लस 25मध्ये 1नी डिवाईड केलं तर 25 येणार, इंटू पी केलं तर 25p इज इक्वल टू 29,000. हे किती येतात, 4p प्लस 25 29p अपॉन 25 इज इक्वल टू 29,000. मग 29p इज इक्वल टू 29,000 इंटू 25. हे जे 25 आहे ना, हे इकडं क्रॉस मल्टिप्लाय झालं आणि इकडे गेलं. ठीक आहे, आणि इथं पीची व्हॅल्यू किती येणार, हे जे 29 आहे इकडे येणार, हे 29 इकडे येणार. ठीक आहे, तर पीची व्हॅल्यू किती येणार बघा, 29 वनचा इथं 1000 टाईमनी हे कट होणार. तर 25 इंटू 1000 किती होतात, 25,000. तर आता आपलं किती प्रिन्सिपल किती आलं आहे, 25,000 आलेलं आहे. ठीक आहे, आत्ता आपलं हे प्रिन्सिपल आलेलं आहे 25,000. इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे, आता याचा एक नेक्स्ट पार्ट पण आहे. आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑन द सेम प्रिन्सिपल ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर 3 years. आता आपल्याला ह्या प्रिन्सिपलला कन्सिडर करून, ठीक आहे, आपल्याला एक अमाऊंट काढायची आहे. ठीक आहे, आता बघा, हे मला इथं याला हे करावं लागेल, इथं जागा नाही आहे पूर्ण लिहायला. आपण हे याला सगळं इरेज करून टाकू. ठीक आहे, हे इथपर्यंत तर आपलं फक्त प्रिन्सिपल निघालं आहे. आता याचा सेकंड पार्ट जो आहे क्वेश्चनचा, याच्यामध्ये काय म्हटलं आहे की सेम इंटरेस्ट सेम प्रिन्सिपल अमाऊंट आहे, म्हणजे 25,000 आहे प्रिन्सिपल अमाऊंट, आणि इंटरेस्ट रेट पण सेम आहे. पण जे नंबर ऑफ इयर्स आहे ते किती झाले, 3 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, तर हे 2 0 कॅन्सल होणार है ना. 8 3 24, 250 इंटू 24 बघू किती होतात. ठीक आहे, 25 4 किती होतात, 100. ठीक आहे, 10 तुमचे कॅरी ओव्हर होणार, 25 2 50 प्लस 10 60. ठीक आहे, आणि हा एक 0. तर इंटरेस्ट किती आला, 6,000 आला आहे. तर अमाऊंट किती होणार, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे, 25,000 आहे तुमचा, प्लस अमाऊंट किती आहे 6,000, म्हणजे तिची अमाऊंट किती होते, 31,000. ठीक आहे, तर याचा आन्सर येतो आहे, आन्सर नंबर 2. हे बघा, याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहे. पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे. ते प्रिन्सिपल आपण तुम्ही बघितलं, आपण अमाऊंट इज इक्वल टू जी अमाऊंट आपल्याला तिथं अमाऊंट दिली होती, प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दिलेला नव्हता. तर इंटरेस्ट इज इक्वल टू आपण अमाऊंट मायनस प्रिन्सिपल करून हे असं इथं 25,000 आपण प्रिन्सिपल फाइंड आउट केलं. आणि सेम प्रिन्सिपल इथं ठेवून आपण 3 वर्षासाठी किती इंटरेस्ट होतो, 6,000. मग ती अमाऊंट किती होते, ह्या इंटरेस्टवर 31,000 होते. ठीक आहे, असे 2 क्वेश्चन एकात दिलेले आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून त्याला व्यवस्थित समजून घ्या.
ठीक आहे ना, थोडासा मोठा आहे हा आन्सर याचा. करावं लागेल, काय करणार आहे, क्वेश्चन दिला आहे तर. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 62. देअर 3 boxes each containing 80 mangoes were purchased for rupees 2,500. What will be the profit or loss if they are sold at rupees 150 per dozen? ठीक आहे, तर इथं बघा क्वेश्चन नंबर 62 कसं सॉल्व करायचं आपल्याला. इथं आपल्याला काय दिलेलं आहे की मँगोजचे, ठीक आहे, काही बॉक्सेस जे आहेत, 3 बॉक्सेस, काही नाही 3 बॉक्सेस जे आहे ते परचेस केले. किती रुपीजला? 2,500 रुपीजला. ठीक आहे, तर टोटल मँगोज किती झाले बघा. 3 बॉक्सेस आहे, प्रत्येक बॉक्समध्ये किती मँगोज आहे? 80 मँगोज आहे. ठीक आहे, 80 मँगोज आहे आणि बॉक्सेस किती आहे? 3. तर टोटल नंबर ऑफ मँगोज किती झाले? 240 मँगोज. ठीक आहे, 250 मँगोज झाले. आता आपल्याला 240 मँगोज आहे. त्याच्यानंतर हे जे मँगोज आहे हे कितीला घेतले यांनी? याची जी कॉस्ट प्राईस आहे ती किती आहे? 2,500. 2,500 रुपीज म्हणजे 2,500 रुपये हे झाली कॉस्ट प्राईस. ठीक आहे, किती मँगोजची कॉस्ट प्राईस आहे? हे 240 मँगोजची कॉस्ट प्राईस आहे, लक्षात ठेवा. आता सेल प्राईस किती आहे? त्यांनी काय केलं आहे, सेल प्राईस कशी दिलेली आहे? इफ दे आर सोल्ड ॲट रुपीज 150 पर डझन. तर त्यांनी काय केलं, हॅन्स 12, हा ना, डझन म्हणजे 12 मँगोज कितीला विकले त्यांनी? 12 मँगोज त्यांनी सेल केले 150ला, रुपीज 150ला. आता टोटल मँगोज किती होते? 240. तर 240 मँगोज कितीला सेल होणार? 240 मँगोज कितीला सेल होणार? 150 इंटू 240 डिवायडेड बाय 12. ठीक आहे, 12 2 24 आणि 0 है ना, 20 टाइम्स से कट होणार. म्हणजे कितीला सेल केले त्यांनी? 3,000 रुपीजला सेल केले. 3,000 रुपीज जी आहे ती काय आली याची एस पी. किती मँगोची एस पी आहे ही? 240 मँगोची एस पी. आणि ही आहे 240 मँगोची कॉस्ट प्राईस. ठीक आहे, तर आता आपल्याला काय होईल? एस पी जास्त आहे, सी पी कमी आहे, तर काय होणार? प्रॉफिट होणार. तर प्रॉफिट इज इक्वल टू किती येणार? प्रॉफिट इज इक्वल टू 3,000 मायनस 2,500 म्हणजे किती येतं आहे? 500. तर प्रॉफिट किती झालं याच्यामध्ये? 500. तर याचा ॲन्सर नंबर कुठला येतो आहे? ॲन्सर नंबर 1 येतो आहे. ॲन्सर नंबर 1, प्रॉफिट रुपीज 500. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 63. 1/3 पार्ट ऑफ द पेजेस and 50% pages of a book having 168 pages are read. How many pages remain to be read? तर इथं आता दोन गोष्टी दिलेल्या आहे बघा. क्वेश्चन नंबर 63 की एक बुक आहे, त्याचे टोटल पेजेस किती आहे? 168 पेजेस आहे. ठीक आहे, याच्यातले 1/3 पार्ट, ठीक आहे, किती पार्ट याच्यातलं? 1/3 पार्ट किती होणार? 168चा 1/3 पार्ट किती होणार? म्हणजे इंटू 1/3 ना, इंटू 1/3. ठीक आहे, तर 3नी याला डिवाईड करायचं. किती होते बघा हे? 3 5 15, 1 राहणार इथं रिमेंड, 8 येणार, 3 6 18 म्हणजे 56 पेजेस. आणि दुसरं अजून हे पहिल्यांदा झालं आणि 50% ऑफ 168 है ना, 168चे 50% म्हणजे किती झाले अजून? हे हां, 2नी 168ला डिवाईड करावं लागेल. 2
8 जार 16 आणि 2 8 जार 16, 2 4 जार 8 आहे की नाही. 84 पेजेस. तर टोटल पेजेस किती रीड केले आहेत, टोटल पेजेस किती रीड करून घेतले, 56 प्लस 84, 56 प्लस 84 पेजेस रीड केलेले आहे. म्हणजे टोटल पेजेस किती रीड केले आहे बघा, 6 प्लस 4 0 है ना, 1 कॅरी ओव्हर झालं, 6 प्लस 8 14 है ना. टोटल किती पेजेस रीड केले आहे, 140 पेजेस रीड केलेले आहे. आणि बुकमध्ये टोटल पेजेस किती आहे, 168 आहे. मग याच्यातले रीड किती केलेले आहे, 140. रिमेंड किती राहिले, आता पेजेस रीड करायचे किती पेजेस राहिले, तर 8 आणि 6मधून 4 गेले तर 2. तर 28 पेजेस आहे ते तेवढे आपल्याला रीड करायचे बाकी आहेत है ना. तर किती पेजेस, 28 पेजेस रिमेन टू बी रीड. तर याचा ॲन्सर किती येतो आहे, याचा ॲन्सर येतो आहे सेकंड नंबरचा ॲन्सर. ठीक आहे, कळालं का. थोडं मी हे सगळं मागं पुढं लिहिलं तर जरासं कन्फ्यूज झालं असेल तुम्हाला. इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे जेवढे टोटल पेजेस आहे त्याचं 1/3 म्हणजे 56 आणि टोटल पेजेसचे 50% म्हणजे 84 पेजेस. हे 84 पेजेस हे सगळे रीड केलेले आहेत. मग या दोघांची टोटल येते 140, म्हणजे 140 पेजेस रीड केलेले आहे 160 पैकी. तर राहिले किती आता, उरले किती, 28. तर याचा ॲन्सर येतो 28, सेकंड नंबरचा ॲन्सर. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 64. इन हाऊ मेनी इयर्स will the interest on ₹35,000 be ₹8,400 at the rate of 8% per annum. ठीक आहे, आपल्याला इथं काय दिलेलं आहे, तर प्रिन्सिपल पण दिलेलं आहे, इंटरेस्ट दिलेला आहे आणि रेट दिलेला आहे. फक्त आपल्याला टाईम काढायचा आहे है ना. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 64मध्ये बघा तुम्हाला इथं काय काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला प्रिन्सिपल किती दिलेलं आहे इथं, 35,000. त्याच्यानंतर इंटरेस्ट किती दिलेला आहे, इंटरेस्ट दिलेला आहे 8,400. ठीक आहे, आणि रेट किती दिलेला आहे, आर इज इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला 8%. ठीक आहे, 8% पर एनम. आता आपल्याला इथं फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. ठीक आहे, इथं आपल्याला काय काय दिलं बघा, इंटरेस्ट किती दिलं आहे 8,400 इज इक्वल टू पी किती दिलेलं आहे 35,000 इंटू आर किती आहे आपल्याला 8% आणि एन जे आहे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, अपॉन 100. तर हे 100चे 2 0 आणि याचे 2 0 कट होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा हे किती येणार आता 8400 इज इक्वल टू है ना 350 इंटू 8 इंटू एन. तर 350 इंटू 8 किती होतात बघा, 8 5 जार 40, 4 तुमचं कॅरी ओव्हर झालं, 8 3 जार 24 प्लस 4 28. ठीक आहे, आणि हे एक 0. ठीक आहे ना, 8चं आपण 35मध्ये मल्टिप्लिकेशन केलं आणि एक 0 अजून एक्स्ट्रा लावावं लागेल है ना. 35 इंटू 8 होता 280 आणि एक 0 येणार, तर इंटू एन है ना. इंटूचं साईन नाही लावलं तर चालतं इथं अशा वेळेस. आता एन इज इक्वल टू किती येणार, मग एन इज इक्वल टू है ना, हे 2,800 इकडं ह्याच्या डिनोमिनेटरमध्ये जाणार, असं क्रॉस मल्टिप्लिकेशन होत असते. ठीक आहे, तर हे किती येणार 8400 डिवायडेड बाय 2800. हे 2 0 कॅन्सल होणार. ठीक आहे, 28च्या टेबलमध्ये 84 मला ते करता येईल. तुम्हाला जर नाही जमलं तर छोट्या याने करायचं, 7च्या याने करायचं बघा. 7 4 जार 28, 7 1 जार 7, 7 2 जार 14 है ना. परत हे 4 1 जार 4, 4 3 जार 12. तर याचं किती येते 3. नंबर ऑफ इयर्स किती येतात 3 इयर्स. तर याचा ॲन्सर किती येतो आहे, याचा ॲन्सर येतो आहे ॲन्सर नंबर 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 65.
a small room was bought rupees 7.5 lakh and rupees 50,000 was spent for renovation. What was the selling price of the flat if it was sold at a profit of rupees 64,000? तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा. सगळ्यात पहिले 65 नंबरचा क्वेश्चन आहे की एक रूम घेतली है ना, फ्लॅट घेतला ॲक्च्युली 7.5 लाखला. 7.5 लाख म्हणजे 7 आणि हे हाफ लाख म्हणजे 50,000. 7.5 लाख है ना. याच्यामध्ये एवढे प्राईजमध्ये एक रूम घेतली आणि त्याच्यामध्ये 50,000 रुपीज रिनोव्हेशनसाठी स्पेंड केले. तर याच्यामध्ये 50,000 अजून आपण ॲड करूया. म्हणजे टोटल त्याची कॉस्ट प्राईस किती झाली? त्याची कॉस्ट प्राईस झाली बघा 8 लाख रुपीज. किती कॉस्ट प्राईस झाली त्याची फ्लॅटची? 8 लाख रुपीज झाली आहे. ठीक आहे. आणि आता त्याला काय केलं? सेल केलं है ना. व्हॉट वॉज द सेलिंग प्राईस ऑफ दॅट फ्लॅट इफ इट वॉज सोल्ड ॲट अ प्रॉफिट ऑफ रुपीज 64,000. हे जे आहे 8 लाख हे काय झालं? CP झालं आहे है ना, कॉस्ट प्राईस. आणि आपल्याला अजून काय दिलेलं आहे? प्रॉफिट दिलेलं आहे. प्रॉफिट किती दिलेलं आहे? 64,000. ठीक आहे. आता प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. प्रॉफिट इज इक्वल टू काय होतं आहे? प्रॉफिट इज इक्वल टू होतं आहे SP मायनस CP. ठीक आहे. आता इथं प्रॉफिट किती दिलेलं आहे? 64,000 इज इक्वल टू SP आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आणि मायनस CP किती आहे? 8 लाख रुपीज. ठीक आहे. तर SP किती येणार? हे जे 8 लाख आहे हे तुमचं इक्वलच्या या साईडला जाणार. हे मायनस आहे तर इकडं प्लस होणार. ठीक आहे. तर SP इज इक्वल टू काय येणार तुमचं? SP इज इक्वल टू येणार हे 8 लाख प्लस हे 64,000. तर याचा आन्सर येतो 8,64,000. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 3. मला वाटतं याचा कुठला तरी आन्सर नंबर काहीतरी चुकवला आहे त्यांनी. याचा आन्सर नंबर तुमच्या ते मागचे जे आन्सर्स आहे त्याच्यामध्ये बघूया आपण किती दिला आहे. क्वेश्चन नंबर 65चा 4th दिलं आहे, पण ते 4th नाही आहे. हां, 3rd आहे. 3rd आन्सर आहे त्याचा. ठीक आहे ना. याच्यामध्ये 4th कसं येणार? 46 कसं येणार आहे ना. तर ते जो आन्सर आहे तो चुकून रॉंग प्रिंट झाला असेल, मिसप्रिंट झाला असेल, पण ॲक्च्युअलीचा आन्सर आहे आन्सर नंबर 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता आज परत आपले 10 क्वेश्चन कंप्लीट झाले 65पर्यंत. ठीक आहे. पुढचे जे 10 क्वेश्चन आहे 66 to 75 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.